सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आपण PYQ सिरीज पाहत आहोत ऑनलाईन स्वरूपामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचायत राज या घटकाबद्दल जे काही प्रश्न सरळ सेवेमध्ये आलेले आहेत ते ऑनलाईन स्वरूपात पाहणार आहोत आणि त्याबद्दल एक्स्ट्रा माहिती पाहणार आहोत. हा निवड ते नाही, जिथं आवश्यक असेल तिथं विश्लेषण पण मी करणार आहे. बघा, टर्निंग पॉईंट्स हे पुस्तक आहे आपलं सध्या. कपिल सर, मी स्वतः, विकास सेंदळकर आणि सचिन कुरुन सर, आम्ही सर्वांनी मिळून हे पुस्तक बनवलेलं आहे. प्राईस काय नाही, 200 ते 220पर्यंत येऊ शकते. ठीक आहे. आणि कोर्स जर तुम्हाला घ्यायचा असेल, ओके, तर हे सर्व आहे. व्हिडिओ यूट्यूबवर पण आहेत आणि हेच व्हिडिओ मी तुम्हाला त्याच्यावर पण देणार आहे. सध्या तरी माझे यूट्यूबवरचे हे व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ जे असतील ते कोर्समध्ये मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचायत राज पाहू. पंचायत राजवर प्रश्न येतात का? तर हो, येतात. किती येतात बघा. पंचायत राज हा सरळ सेवेचा एक भाग आहे आणि त्याच्यावर नियमितपणे येतात. त्यामध्ये सरपंच आहे, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, 73वी घटना दुरुस्ती, 74वी घटना दुरुस्ती, एवढ्या मुद्द्यावरती प्रश्न येत असतात. ओके. आणि स्थानिक स्वराज्य संस्था देखील जी आहे त्यामध्ये नागरीमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषद असा एक येतो आणि आयुक्त, यावर प्रश्न येत असतात. आता आपण प्रश्न पाहणार आहोत झालेले प्रश्न, आणि जर समजा एखादी पॉईंट कुठं कव्हर होत असेल तर त्याबद्दल एक्स्ट्रा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, किंवा इथून पंचायत राजचे 2 किंवा 3 व्हिडिओ होतील, ते सविस्तरपणे आपण पाहूया. आता बघा, हा प्रश्न जो आहे पहिला, तो करंट अफेअर्सशी निगडीत जरी असला तो रिलेटेड टू पंचायत राज असा होऊ शकतो काही. आता बघा, पहिला प्रश्न वाचतो मी. सप्टेंबर 2022 पर्यंत दिल्ली महानगरपालिकेत एकूण जागांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती? तर ते 250. ओके. महानगरपालिकामध्ये ह्या महानगरपालिकेचा भाग झाला, परंतु प्रत्येक वेळेस परीक्षेच्या अगोदर जर काही अपडेट असेल तर ते पाहणं गरजेचं आहे. हे महिला व बालविकास विभागाला आला होता. हा प्रश्न त्यावेळेस करंट अफेअर्सला योग्य होता, कारण ती निवडणूक चालू होती. पुढे आहे, ग्रामीण भागातून शहरी भागात संक्रमण होत असलेल्या क्षेत्रासाठी नगरपंचायती असं म्हणतात. आता नगरपंचायतीबद्दल मी तुम्हाला एक थोडं चार्ट स्वरूपात व्यवस्थित सांगून देतो. बघा, नगरपंचायत, ओके, ओके, पेन सिलेक्ट करतो मी. नगरपंचायत काही 5-6 पॉईंट आहेत, जास्त काही नाही. एक तर याला घटनात्मक दर्जा कधी मिळाला असा प्रश्न यापूर्वी आलेला आहे, तर ती 74वी घटना दुरुस्ती. ओके. हां, आणि जी 1992ला झाली होती. आता नगरपंचायत संदर्भातील घटनेतील भाग कोणता आहे? तर भाग 9A. ओके, भाग 9A. त्यानंतर नगरपंचायत संदर्भात राज्यघटनेतील कलम किती आहे? तर 243Q राज्यघटनेतील तत्व आहे, म्हणजे कलम आहे. त्यानंतर निकष काय आहे? सगळ्यात महत्त्वाचा जो निकष आहे. ओके. आता प्रश्न तर पाहिला आपण की शहरी भागात स्थलांतर होणारा पहिला टप्पा असतो ते नगरपंचायत स्थापण्यासाठी जे काही लोकसंख्या निकष आहेत ते मध्ये ज्या क्षेत्राचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करायचं असल्यास, ओके, त्या क्षेत्राची लोकसंख्या 10,000 ते 25,000. ओके, म्हणजे 10,000पेक्षा कमी नसावी आणि 25,000पेक्षा जास्त नसावी, ही एक लक्षात ठेवा. नगरपंचायत सदस्य राजीनामा हे जिल्हाधिकाऱ्याकडे देत असतात. कोणाकडे? कलेक्टरकडे. हे पण म्हणजे एवढं जर पॉईंट केलं तर कव्हर होऊन जाते. नगरपंचायत अध्यक्षाचा राजीनामा देखील कलेक्टरकडे जातो. ओके. नगरपंचायत उपाध्यक्ष राजीनामा हा जो असतो तो नगरपंचायत अध्यक्षाकडे देत असतो. अध्यक्ष यांच्याकडे ते देत असतात. आणि यांचा जो कालावधी असतो तो 5 वर्षाचा असतो. आणि आत्ता ज्या निवडणुका झाला, म्हणजे महायुती सरकार आल्यानंतर नगरपंचायतीमधील नगराध्यक्षाची निवड ही थेट जनतेतून झालेली आहे. ओके. प्रत्येक वेळेस यामध्ये बदल झालेले सरकार आल्यावर, परंतु आत्ता काय महत्त्वाचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके. हे पाहिलं असेल तुम्ही नगरपंचायतबद्दल सविस्तरपणे. आता यातला पुढचा प्रश्न कसा होता ते पाहूया. 2004 या वर्षी खालीलपैकी कोण भारत सरकारच्या पंचायती राज मंत्रालयाचे पहिली मंत्री होती? म्हणजे मणिशंकर अय्यर. ज्यावेळेस पंचायत राज मंत्रालय निर्माण झालं त्यावेळेस मणिशंकर अय्यर हे देखील पहिले जे होते पंचायत राज मंत्री होते. पुढे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था डॅश रोजी महाराष्ट्र राज्यात स्थापन झाली व कार्यान्वित झाली? तर ती 1 मे 1962 महाराष्ट्रामध्ये. ओके. महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? तर 1 मे 1960ला. त्यानंतर समिती स्थापन करण्यात आली
समितीचं सर्व म्हणजे बलवंतराव मेहता समिती होती, जी केंद्र सरकारने 1952 साली स्थापन केलं होतं. ओके. त्यानंतर महाराष्ट्रासाठी जी महत्त्वाची समिती होती ती वसंतराव नाईक समिती होती. वसंतराव नाईक समिती यांच्या समितीच्या शिफारशीच्या आधारावर आपल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यरत आहेत. ओके. खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने सत्य आहेत? तर महाराष्ट्रात स्थानिक प्रशासनामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत असतात. बरोबर आहे. कोकण, पुणे, नाशिक हे महाराष्ट्रातील महसूल विभाग आहेत. ओके. हे तिन्ही पण महसूल विभाग आहेत. तर ही वरची दोन्ही विधान सत्य आहेत. पुढे भारतातील ग्रामीण भागातील स्थानिक सरकारचा सर्वोच्च स्तर खालीलपैकी कोणता आहे? तर त्याचा सर्वोच्च स्तर जे आहे ते आहे जिल्हा परिषद. बघा, नगर झेडपी आहे, त्यानंतर पंचायत समिती आहे आणि ग्रामपंचायत. ओके. अशा प्रकारे स्तर आहेत, त्रिस्तरीय रचना. भारतातील जिल्हा प्रशासनाचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते आहे? अधिकार श्रेणी संरचना हे भारतातील जिल्हा प्रशासनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पंचायत राजच्या त्रिस्तरीय 3 टायर व्यवस्थेची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली होती? तर 1957 साली स्थापन झालेली बलवंतराव मेहता समितीने ह्याची जी आहे ती शिफारस केली होती त्रिस्तरीय. बलवंतराव मेहताची शिफारशी आणि त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहू. सर्वप्रथम बलवंतराव मेहता, ओके, ही समिती, याच्या समितीच्या स्थापनेचं कारण काय ते सगळ्यात महत्त्वाचं मॅटर करते. कारण काय म्हणजे कशासाठी स्थापन केलं होतं? तर ज्यावेळेस केंद्र सरकारने 1952 आणि 1953 या साली 2 योजना सुरू केल्या होत्या. एक समुदाय विकास कार्यक्रम, जे तुम्हाला आता हे याच्यावर प्रश्न खूप वेळेस आलेला आहे, ही लक्षात ठेवायचे वर्ष कोणतं आहे ते. समुदाय विकास कार्यक्रम. आणि 1953ला एक सुरू केली होती त्यांनी राष्ट्रीय विस्तार सेवा. या 2 योजनेचं अपयश झाली होती, अपयशी ठरल्या होत्या आणि या 2 योजनेच्या अपयशाची कारण शोधण्यासाठी सदर समिती स्थापन करण्यात आली होती. ओके. बरं, आता ह्या समितीची स्थापना आकडेवारी वर्ष जे आहेत ते महत्त्वाचं आहे. स्थापना केव्हा झाली? तर ती झाली 16 जानेवारी 1957ला. आणि यांनी अहवाल सादर केला आहे 27 नोव्हेंबर 1957ला. ओके. यांचा अहवाल जो स्वीकारण्यात आला तो 12 जानेवारी 1958ला. ओके. 7 आहे लक्षात ठेवा, 52. मग ही राष्ट्रीय विकास परिषद होती त्यावेळेस, नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल, आणि ही शिफारस त्या नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिलनं स्वीकारलं. त्यानंतर बलवंतराव मेहता हे कोणत्या राज्याचे होते असा प्रश्न आला तर ते गुजरातचे होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुजरातचे चीफ मिनिस्टर होते आणि ते दुसरे चीफ मिनिस्टर होते ते. ओके. बलवंतराव मेहता समिती म्हणजेच त्या समितीचे अध्यक्ष कोण असणार? स्वतः तेच असणार. मग त्या समितीचे सदस्य संख्या किती होती? तर एकूण 4 होते, म्हणजे बलवंतराव मेहता +3. ओके. आणि केंद्र शासनाची समिती होती. या 3 सदस्यांच्या नावामध्ये काही आवश्यकता नाही, परंतु मी सांगून देईल. एक तर स्वतः मेहता हे अध्यक्ष होते त्याचे, बरोबर, अध्यक्ष होते. त्यानंतर DP सिंग आणि ठाकूर फुलसिंग, आणि चौथी होते BG राव. हे आता कशासाठी? तर बलवंतराव मेहता यावर खूप वेळेस प्रश्न आले, त्यामुळे एवढं सविस्तर माहिती तुमच्या म्हणजे माहितीस्तव राहणं गरजेचं आहे. आता सगळ्यात जास्त प्रश्न कशावर बलवंतराव मेहताचे आले? एक तर स्थापना वर्ष, आणि दुसरं जे प्रश्न जास्तीत जास्त विचारला गेलेले ते बलवंतराव मेहता समितीचे शिफारसी. ओके. शिफारसी मी थोडक्यातच सांगायचा प्रयत्न करेल. ओके. बलवंतराव मेहता समिती ही सगळ्यात महत्त्वाची समिती ही पंचायत राजमधली आहे. आणि सर्वात जास्त जे प्रश्न आहेत ते शिफारशीवर आहेत. शिफारशीचे वर्गीकरण जे आहे ते आपण 4 प्रकारे करू शकतो. एक तर आपण त्यांच्या सर्वसामान्य शिफारशी करू शकतो, आणि दुसरा आहे म्हणजे झेडपी संदर्भात आणि पंचायत समिती संदर्भात केलेल्या शिफारशी आणि ग्रामपंचायती संदर्भात केलेली. आता सर्वसामान्य शिफारशीमध्ये त्यांनी एक सांगितले की लोकशाहीचे विकेंद्रीकरण करावं, लोकशाहीचे विकेंद्रीकरण करणं. त्यानंतर ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेची पंचायत समितीला अधिक महत्त्व, ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेपेक्षा त्यांनी काय पंचायत समितीला अधिक महत्त्व द्यावं असं सांगितलेलं आहे. ओके. इम्पॉर्टन्स सर्वाधिक कशाला द्यावं? पंचायत समितीला दिलेलं आहे. त्यानंतर न्यायपंचायतीची स्थापना करावी असं
यांनी सुचवलेलं आहे. ओके. त्रिस्तरीय समिती साहजिकच आहे. जिल्हा परिषदसाठी म्हणजे जिल्हा स्तरावर झेडपी आणि तालुका स्तरावर किंवा गट स्तरावर काय पंचायत समिती, PS म्हणजे पंचायत समिती, आणि गाव स्तरावर ग्रामपंचायत. ओके. असं ती समिती शिफारस होती. आणि ही बलवंतराय मेहती समिती यालाच काय म्हटलं जातं, त्रिस्तरीय शिफारस म्हटलं जातं. आणि हे त्रिस्तरीय शिफारसच आपल्याकडे लागू आहे. ओके. बलवंतराय मेहता यांनी जे काही शिफारशी म्हणजे शिफारशी दिल्या किंवा ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि ती केल्याने अहवाल देखील स्वीकारला, या त्रिस्तरीय रचनेला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, ओके, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज हा शब्द दिला. काय दिला? पंचायत राज या नावाने ह्याला संबोधले. आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेस पंचायत राज ही जास्तीत जास्त शब्द वापरत असतो. ओके. अशा प्रकारचं हे सर्वसामान्य शिफारशी आपण पाहिलेले आहेत. आता त्यानंतर महत्त्वाचं आहे की ह्याच्या जी झेडपीच्या संदर्भात शिफारशीमध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते मला सांगायचे, फक्त काही महत्त्वाचे पॉईंट, जास्त नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीचे अंदाजपत्रक मंजूर करेल. PS अंदाजपत्रक मंजूर करणे, बजेट म्हणू शकता आपण तुम्ही. ओके. त्यानंतर जिल्हा परिषद हा ग्रामविकासाचा केंद्रबिंदू राहील. ग्रामविकासाचा केंद्रबिंदू ही बलवंतराय मेहतेच्या झेडपी बद्दलच्या शिफारस. आणि सगळ्यात महत्त्वाचं ही पॉईंट लक्षात ठेवा, जिल्हा परिषदचा अध्यक्ष कोण असावा असं शिफारस केलं होतं, तर ते कलेक्टर असावा असं त्यांनी शिफारस केलं होतं. ओके. हे सगळ्यात हटके प्रश्न आहे, त्यावर फोकस राहू द्या. आणि जिल्हा परिषद सदस्य निवड, झेडपीचे जे सदस्य असतात त्यांची निवड कशी करावा असं म्हटलेलं आहे, अप्रत्यक्ष, कारण ह्यांनी पंचायत समितीला महत्त्व दिलं होतं. परंतु सध्या जी आहे झेडपी सदस्यांची निवड ही प्रत्यक्षरित्या जनतेतून होत असते, पंचायत समितीच्या सदस्यांची असू द्या. ओके. जिल्हा परिषदेमध्ये सदस्यत्व देण्यासंदर्भात त्यांनी काय म्हणलेलं आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे की हे सदस्यत्व आमदार आणि खासदार यांना तुम्ही सदस्यत्व द्या, परंतु मतदान करण्याचा अधिकार नको, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पंचायत समितीचे जे सदस्य आहेत, पंचायत समितीचे सभापती यांना सदस्यत्व द्या, परंतु मतदानाचा अधिकार नसावा. ओके. सहकारी संस्थांच्या सभासदांना अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे सदस्यत्व यावे असं देखील त्यांनी या झेडपीच्या संदर्भात सांगितलं, झेडपीवर. ओके. महत्वाचं एक तर झेडपीचा अध्यक्ष कोण असावा, कलेक्टर म्हणलेला आहे. सर्व शिफारस स्वीकारतील असंच नाही. नॅशनल डेव्हलपमेंट जे आहे, राष्ट्रीय विकास परिषद, ओके, त्यांनी सगळ्या शिफारस स्वीकारल्या नाहीत, परंतु याच समितीच्या आधारावर पंचायत राजचा पाया जो आहे तो भक्कम झाला आणि पंचायत राज अंमलात आलेली आहे, हे लक्षात घ्या. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलनं सर्व शिफारशी मान्य केलं नाही, हेच शिफारस मान्य केलं का, नाही केलेलं. ओके. पुढे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात नाही आहे त्याचं अंमलबजावणी. त्यानंतर आहे नवीन चार्ट तयार करू आपण. बलवंतराय मेहताच्या पंचायत समितीबद्दलच्या शिफारशी पाहूया. सगळ्यात सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे या पंचायत समितीला, बलवंतराय सर्वाधिक महत्त्व देण्याचं काम, महत्त्व द्यावे असं शिफारस बलवंतराय मेहता समितीनं केलेली आहे. आणि स्थापना काय, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत याच्यात समन्वय साधणे हे PSचं काम आहे. कशामध्ये, जिल्हा परिषद आणि इकडं ग्रामपंचायत, ही शिफारस देखील त्यांनी केलेली आहे. समन्वय साधायचं काम पंचायत समिती करेल. पंचायत समितीचं कार्य, ही एक संस्था काय असेल, कशी असेल, ती कार्यकारी संस्था असेल. पंचायत समिती सदस्य निवड, पंचायत समितीची हे सदस्य आहेत यांची निवड कशी करावी असं त्यांनी म्हणलेलं आहे, तर अप्रत्यक्षपणे. आता अप्रत्यक्षपणे म्हणजे कसं,
ग्रामपंचायत सदस्यामधून ग्रामपंचायतचे सदस्य जे असतील ते निवड करतील असं यांनी शिफारस केलेली आहे. आता पंचायत समितीवर प्रतिनिधी गट स्तरावरील कार्यक्षेत्रातील कार्य करणाऱ्या नगरपालिका प्रतिनिधी, ओके, नगरपालिका व सहकारी संस्थांचे प्रतिनिधी पंचायत समितीत असतील असं शिफारस त्यांनी केलेलं आहे. ओके, सर्वाधिक महत्त्व हे दिलेलं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि उत्पन्नाच्या बाबतीत देखील एक महत्त्वाची शिफारस त्यांनी केलेली आहे पंचायत समितीला स्वतःचं काय असावं, उत्पन्नाचं साधन असावं. त्यानंतर एक सांगितलं त्यांनी शिफारस ही 40% आकडा ठेवा. महसुलातील एकूण उत्पन्नापैकी महसूल कर वसूल करण्याचा अधिकार पंचायत समितीला असावा. किती? 40%. म्हणजे त्यामध्ये व्यवसाय करायला मालमत्ता, यात्रा कर, मनोरंजन कर हे सगळं. परंतु वास्तविक महाराष्ट्रामध्ये एवढे अधिकार पंचायत समितीला अजिबात नाहीत. त्यानंतर आता ग्रामपंचायतीबद्दल काय शिफारस केलेली हे देखील पाहणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे तुमचं बलवंतराय मेहता समिती जी आहे ते या व्हिडिओमध्येच कव्हर होऊन जाईल आणि आपला व्हिडिओ देखील आपण पॉज करून पाठ टप्पा 2 जो आहे पंचायत राजबद्दल व्हिडिओ आपण क्लिअर कट करू. आता बलवंतराय मेहता समिती यांनी ग्रामपंचायत बद्दल केलेल्या शिफारशी ग्रामपंचायत विषयी थोडक्यात शिफारस. ग्रामपंचायत निवडणूक ही प्रौढ व प्रत्यक्ष मतदानाद्वारे ओके घेण्यात यावी आणि ग्रामपंचायत सदस्य निवड थेट जनतेतून म्हणजे प्रत्यक्ष थेट जनतेकडून आता पण तसंच चालू आहे बरं का, जनतेकडून. ओके, आता त्यानंतर ग्रामपंचायतीला महसूल उत्पन्न, पंचायत समितीला जे काही महसूल जे आहे, आता हे उत्पन्न कसं मिळावं महसूल, तर पंचायत समितीला मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी PS ला जे काही मिळेल त्यापैकी 75% उत्पन्न हे ग्रामपंचायतीला मिळावं असं त्यांनी शिफारस केली. मतदानाचा अधिकाराबद्दल एक महत्त्वाची शिफारस केली होती. मतदान अधिकार, जे नागरिक कर चुकवतील त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये. कुठं? ग्रामपंचायतीमध्ये. ओके, हे त्यांनी शिफारस केलेलं आहे. ग्रामपंचायत अंदाजपत्रक कोण मंजूर करेल? पंचायत समिती. ओके, अंदाजपत्रक कोण मंजूर करेल? अंदाजपत्रक विषयी पंचायत समिती मंजूर करेल. ग्रामपंचायतीच्या निवडणुका राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नसावा, म्हणजे शक्यतो नाहीच, तसं होतच नाही. ओके, त्यानंतर ग्रामपंचायतीवर प्रतिनिधित्व म्हणजे प्रतिनिधित्व दोन महिला प्रतिनिधी असावा, एक अनुसूचित जातीचा सदस्य असावा आणि एक जो असेल अनुसूचित जमातीचा सदस्य असावा असं प्रतिनिधित्व द्यावं असं सांगितलेलं आहे. आता त्यानंतर महत्त्वाचं जे आहे ग्रामसेवक. ओके, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचा सचिव, ग्रामपंचायतीचा आता देखील आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सचिव जो असतो ग्रामसेवकच असतो. ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक असावा आणि एका विकास गटात 20 ग्रामसेवक असावे. गट म्हणजे पंचायत समितीमध्ये. ओके, ठीक आहे, हे एवढं एक लक्षात ठेवा. अशा प्रकारे त्यांनी जी शिफारस केल्या होत्या त्या खूप महत्त्वपूर्ण होत्या. काही सगळ्याच शिफारसी स्वीकारल्यात असं हे भाग नाही, परंतु पंचायत राज जे आहे ह्या मोस्टली या समितीच्या नंतरच झालेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं की 1 मे 1962 पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र हे देशातील 9वे राज्य झालेलं आहे. ह्याच्यावर देखील प्रश्न आलेला आहे. त्यानंतर पहिलं राज्य कोण होतं? फर्स्ट राजस्थान होतं आणि सेकंड कोण होतं? सेकंड आंध्र प्रदेश हे राज्य होतं आणि थर्ड जे होतं आसाम. हे पहिले 4 राज्य नाव ठेवा. चौथा जे होतं फोर्थ तमिळनाडू पंचायत राज स्वीकारणारा
आणि फिफ्थ 5वं जे होतं कर्नाटक. अशा प्रकारे ही 5 नावं तुम्ही लक्षात ठेवा क्रमानं. ओके. 10 नावं जर असेल तर रातको पंप, त्याचा आहे ना मी व्हिडिओ बनवलेला आहे, ह्याच्यावरच यूट्यूबवर टाकलेला पण आहे. तुम्हाला वाटलं तर आपल्या रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये टाकून देतो. ओके. अशा प्रकारे आपण पंचायत राजबद्दल पाहिलेलं आहे. 20 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे आपल्याला. तुम्हालाही बोर होऊ नये. पंचायत राज पार्ट 2 आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा. तुम्हाला ₹20, ₹30, ₹40मध्ये सगळं काही कंटेंट उपलब्ध होईल. काही कोर्सेस 149 पर्यंत आहेत. ओके. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.